नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 16 जुलै 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 2026 मध्ये नमस्ते डे ची कितवी आवृत्ती साजरी करण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तिसरी। 14 जुलै 2026 रोजी तिसरा नमस्ते डे साजरा करण्यात आला। नमस्तेचे पूर्ण रूप म्हणजेच लॉंग फॉर्म आहे नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टीम। या दिवसानिमित्त मुख्य कार्यक्रम पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील रवींद्र सदन येथे आयोजित करण्यात आला। हा दिवस स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो। पश्चिम बंगाल स्थापना करण्यात आली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी। राजधानी आहे कोलकाता। अधिकृत भाषा वापरली जाते बंगाली। मुख्यमंत्री आहेत सुवेंदू अधिकारी आणि राज्यपाल आहेत RN रवी। प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, निओरा व्हॅली राष्ट्रीय उद्यान आणि जलदापारा राष्ट्रीय उद्यान। प्रमुख धार्मिक स्थळे आहेत दक्षिणेश्वर काली मंदिर, कालीघाट काली मंदिर, बेलूर मठ आणि तारापीठ मंदिर। प्रश्न दुसरा आहे, खाजगी शाळांच्या शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा नियामक समिती डिस्ट्रिक्ट रेग्युलेटरी कमिटी कोणत्या राज्याने स्थापन केली आहे? प्रश्न क्रमांक 2 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पंजाब। पंजाब राज्याबद्दल जाणून घ्या। पंजाबची स्थापना करण्यात आली होती 1 नोव्हेंबर 1966 रोजी। पंजाबची राजधानी आहे चंदीगड। अधिकृत भाषा वापरली जाते पंजाबी। मुख्यमंत्री आहेत भगवंत मान आणि राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया। 3 प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत हरिके वेटलँड आणि पक्षी अभयारण्य, अबोहर वन्यजीव अभयारण्य आणि बीर मोतीबाग वन्यजीव अभयारण्य। प्रमुख धार्मिक स्थळे आहेत सुवर्ण मंदिर, देवी तालाब मंदिर आणि तख्त श्री केसगड साहिब। प्रश्न तिसरा, भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी रेल्वे कोणत्या राज्यातून सुरू होणार आहे? प्रश्न क्रमांक 3 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हरियाणा। पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। हा कार्यक्रम हरियाणातील जिंद येथे होणार आहे। ही 10 डब्यांची शून्य उत्सर्जन म्हणजेच झिरो एमिशन रेल्वेगाडी आहे आणि ही रेल्वे उत्तर रेल्वेच्या जिंद सोनीपत मार्गावर धावणार आहे। हरियाणा स्थापना करण्यात आली होती 1 नोव्हेंबर 1966 रोजी। राजधानी आहे चंदीगड। अधिकृत भाषा वापरली जाते हिंदी आणि पंजाबी। पंजाबी ही तिथली द्वितीय भाषा आहे। मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी आणि राज्यपाल आहेत आशिष कुमार घोष। प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान आणि कलेसर राष्ट्रीय उद्यान। प्रमुख धार्मिक स्थळे आहेत ब्रह्मसरोवर, ज्योतिसर, शीतला माता मंदिर आणि भीमादेवी मंदिर संकुल। प्रश्न चौथा, समान नागरी संहिता मसुदा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रंजना प्रकाश देसाई। पुढला प्रश्न आहे, अलीकडे महिला समृद्धी योजनेचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? प्रश्न क्रमांक 5 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दिल्ली लक्ष्मी योजना। दिल्ली सरकारने आपल्या महिला समृद्धी योजनेचे नाव बदलून दिल्ली लक्ष्मी योजना असे केले आहे। ही योजना रक्षाबंधन 2026 च्या सुमारास सुरू होण्याची शक्यता आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा रुपये 2500 आर्थिक सहाय्य दिले जाईल। प्रश्न 6वा आहे, उत्तराखंडमधील पहिले GI उत्पादन दालन म्हणजेच गॅलरी कुठे सुरू करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 6 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हल्दानी। हे दालन हल्दानी येथील उत्तराखंड वन प्रशिक्षण अकादमीमध्ये उभारण्यात आले आहे। दालनामध्ये 30 पेक्षा अधिक GI टॅग प्राप्त उत्पादने प्रदर्शित करण्यात आली आहेत। दालनात बेडू, रामनगर लीची, रामगड पीच, तेजपत्ता, मुनसियारी व्हाईट राजमा, कुमाऊ चुरा तेल, अल्मोडा लखोरी मिरची, एपनकला, चमोलीचे राममन लाकडी मुखवटे आणि उत्तराखंडचे तामटा तांब्याचे हस्तकला साहित्य प्रदर्शित करण्यात आले आहेत। उत्तराखंड स्थापना झाली होती 9 नोव्हेंबर 2000 रोजी। राजधानी तर इथली हिवाळी राजधानी आहे देहरादून आणि उन्हाळी राजधानी आहे गैरसैन। अधिकृत भाषा आहे हिंदी आणि संस्कृत। मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी। राज्यपाल आहेत लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग।
प्रमुख राष्ट्रीय उद्याने पुढीलप्रमाणे आहेत: जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, व्हॅली ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय उद्यान आणि राजाजी राष्ट्रीय उद्यान. प्रमुख धार्मिक स्थळे आहेत चारधाम, हरिद्वार आणि ऋषिकेश आणि हेमकुंड साहिब. प्रश्न 7वा, अलीकडे चर्चेत असलेला लोंडांकिया वेल साप, ज्याचं सायंटिफिक नेम म्हणजेच वैज्ञानिक नाव आहे अहेउटुला लोंडांकिया, कोणत्या ठिकाणी आढळून आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उबेश्वर वन्यजीव क्षेत्र, उदयपूर. राजस्थानातील उदयपूर येथील उबेश्वर वन्यजीव क्षेत्रात लोंडांकिया वेल साप, लोंडांकिया वाईन स्नेक छायाचित्रित करण्यात आला. या सापाचे शास्त्रीय नाव अहेउटुला लोंडांकिया असे आहे. वन्यजीव छायाचित्रकार रोहित द्विवेदी यांनी शरद अग्रवाल आणि दीपल कालरा यांच्या मार्गदर्शनाखाली हे छायाचित्र घेतले आहे. अहेउटुला लोंडांकिया या प्रजातीचे 2019 मध्ये शास्त्रीय वर्णन करण्यात आले होते. राजस्थान स्थापना करण्यात आली होती 30 मार्च 1949 रोजी. राजधानी आहे जयपूर. अधिकृत भाषा आहे हिंदी. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे. प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत रणथंभोर राष्ट्रीय उद्यान, केवलादेव राष्ट्रीय उद्यान आणि डेझर्ट राष्ट्रीय उद्यान. धार्मिक स्थळे आहेत दिलवाडा मंदिरे, ब्रह्मा मंदिर, अजमेर शरीफ दर्गा आणि कर्णीमाता मंदिर. पुढला प्रश्न, ब्रिक्स कामगार व रोजगार मंत्र्यांची बैठक, ब्रिक्स लेबर अँड एम्प्लॉयमेंट मिनिस्टर्स मीटिंग 2026 भारतातील कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हैदराबाद. तेलंगणा स्थापना करण्यात आली होती 2 जून 2014 रोजी आणि तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. अधिकृत भाषा वापरली जाते तेलुगू आणि उर्दू. मुख्यमंत्री आहेत अनुमुला रेवंत रेड्डी आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत महावीर हरिण वनस्थळी राष्ट्रीय उद्यान, मृगवनी राष्ट्रीय उद्यान, कासू ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान. प्रमुख धार्मिक स्थळे आहेत यादाद्री लक्ष्मी नरसिंहस्वामी मंदिर, भद्राचलम श्री सीता रामचंद्र स्वामी मंदिर, बसरा सरस्वती मंदिर आणि जोगुलांबा देवी मंदिर. प्रश्न 9वा आहे, अमेरिकेतील सेल बोस्टन 2026 या आंतरराष्ट्रीय सागरी महोत्सवात भारताकडून कोणती नौका सहभागी झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, INS सुदर्शिनी. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 10वा, मुख्यमंत्री बिहार हेली पर्यटन आणि हवाई पर्यटन सेवा योजना 2026 चे उद्घाटन कुठे करण्यात आले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पटना, बिहार. बिहार राज्याबद्दल जाणून घ्या. बिहारची स्थापना करण्यात आली होती 22 मार्च 1912 रोजी. राजधानी आहे पटना. अधिकृत भाषा आहे हिंदी आणि उर्दू. मुख्यमंत्री आहेत सम्राट चौधरी आणि राज्यपाल आहेत लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन. प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान आणि प्रमुख धार्मिक स्थळे आहेत बोधगया आणि तख्त श्री हरिमंदिर साहेब. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा फीडबॅक देत चला. धन्यवाद.